रन. डेफिनेटली करण हिंदोला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन तो सज्ज झालाय. फर्स्ट बॉल 3-2-1 सामना होतोय सुरुवात आणि आजच्या रणनी मधला पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज करण आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी फार चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा आपण उल्लेख केला तर दोन्ही संघ एकाच विभागामधले पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच लेन्सचा बॉल सरळ बीट करत चाललाय फलंदाजाला आणि इथून अच्छा नाईट रणजीची सुरुवात झाली आहे या ठिकाणी डॉट बॉलला. चांगली गोलंदाजी अगदी गुडलँड स्पोर्ट वरनं सरळ चेंडू उसळी घेत सरळ यष्टिरक्षकाचा भेद घेतोय आणि डॉट बॉलनं मात्र या सामन्याची सुरुवात आपण पाहतोय. ओ बॅटच्या स्लॉट मध्ये मिड विकेट रिजनचा डोक्यावरून चाललाय बॉल. मॅक्सिमम रेट 4 रन. थँक्यू सर, थँक्यू सो मच. वेलकम, स्वागत आहे तुमचं देखील. बघा दोन्ही टीमच्या जे ज्येष्ठ नागरिक म्हणजे आपले पाठीराखचे जे असतील त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. त्याचबरोबरीनं डोणे गावचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, डोणेवाडीचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सौकार आपण पाहिला मागच्या बॉलवरती 4 धाब्याने श्री गणेशा केलाय. त्याचबरोबर या ठिकाणी हरी निरगुडा साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आणि त्यांना विनंती असेल की या मंचावरती वेलकम, स्वागत आहे. शशिकांत निरगुडा त्याचबरोबरीनं पिंटू पवार यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. दोघांना विनंती असेल की या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. यावेळेचा हा बॉल हा प्रकार होता मिड विकेट रिझर्व मध्ये क्षत्रिय डीप वन त्या ठिकाणी पोहोचले जात आहेत. एक धाब या चेंडूवरती प्राप्त केली जाते आणि आता एका धाब्याने टीमची टोटल धावसंख्या 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. भूमी 11 बाऱ्याची वाडी संघ बॅटिंग करतोय. येणाऱ्या प्रेक्षक वर्गांसाठी ही महत्त्वाची सूचना आणि इथून टॉस जिंकल्यानंतर जो फिल्डिंगचा निर्णय घेतलाय वाऱ्याची वाडी संघाने तो निर्णय सध्या तरी दोन्ही संघाच्या बाजूने सध्या पाहायला मिळतोय. गोलंदाजी देखील चांगल्या टप्प्यावरती लेंथवरती झाले. एक चौकार जरूर आलाय फलंदाजाच्या बॅटमधून, परंतु फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. अजून एक चेंडू बीट करत चाललाय फलंदाजाला करणला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. अगदीच चांगली गोलंदाजी एक चौकार जर बघायला या षटकामध्ये तर चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं केली. वाईट लाईन वरती चेंडू सध्या खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. यावेळेस खोलवर टप्पा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये त्या ठिकाणी. लेग स्लिप कडा हा चेंडू खऱ्या अर्थानं चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथून देखील या ठिकाणी डॉट बॉल आलाय. त्याचबरोबरीने आपण पाहतोय की ओमसाई वांगणी आणि कोलेवाडी संजू दोन्ही टीमचं कॅप्टनला विनंती असेल की आमच्या स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ पाहायचंय. दोघांचं करतो आम्ही वेलकम, स्वागत. या आपण या ठिकाणी आले असतील तर आमच्या मंचावरती यावं. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल या ठिकाणी करणच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चौकार जर वगळला ना तर फार चांगले चेंडूची लेग बाईक डेफिनेटली लेग बाईकचा इशारा त्या ठिकाणी पंचांनी केलेला आहे. आमच्या ऑफिसर आपण पाहतोय अनंत गावंडा सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस बॉल समोरच्या दिशेनं मिड विकेट रिजन बनून क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न थ्रो थोडंसं लेझी पाहायला मिळतोय आणि इथून एकेरीला तर दुहेरीमध्ये रूपांतर केलं जात आहे. 2 धाबा चेंडूवरती येतात आणि 2 धाब्यानं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 7 या धावसंख्येवरती. मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतो पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतो समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना भूमी 11 बाऱ्याचीवाडी संघाची धावसंख्या बिनबाद 7 अशी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. चला टाइम ऑल आउट आहे ना या ठिकाणी. टाइम मात्र सेट केलेला आहे. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं ही तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये घेतला जाईल याची नोंद आपण या ठिकाणी घ्यायची. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी मनोहर हा गोलंदाज.
बघा मोहन बारेसाठी एक सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 3 षटकर जर आले तर त्याच्या बॅटमधून तर सन्माननीय गणेश फिरकड या साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि जे सुवर्ण संधी आहे बघा बक्षिसाची खैरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी आता ते मान्यवर या ठिकाणी आपल्या मंचावरती पाहायला मिळत आहेत आणि इथून खऱ्या अर्थानं ही बक्षिसांची खैरात आता आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग बघा आता हळूहळू मोठ्या संख्येनं इथपर्यंत पोहोचत आहेत. आपण पाहतोय की आई एकविरा क्रिकेट संघ डोनेवाडी आयोजित ही मैत्री चषक 2026 पर्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि या पर्वाचं तुम्हाला सगळ्यांनाच गर्व. सातत्यानं आज पहिली नाईट रणजी शृंखला आपल्याला पाहायला मिळते, परंतु या नाईट रणजीमध्ये अगदीच आज आपण पाहतोय की एक्स्ट्रा गटातल्या पहिले 2 सामने जे आहेत ते आपण सुरुवातीला खेळवणार आहोत आणि त्यानंतर जो 10चा आपला बॉल आहे त्याला आपण सुरुवात करणार. शॉट फायनल रिझनमध्ये हा फटका फार चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत आणि इथून मात्र फार चांगलं फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. अगदी 2 धाबा या चेंडूवरती खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात आणि 2 धाब्यानंच टीमची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचते 9 या धाबा संख्येवरती. भूमी 11 12ची बाडी संघ आपण पाहतो बॅटिंग करत असताना विकेट अजून एकही गमावली नाहीये, त्यामुळे इथून विकेटसाठी प्रयत्न करावा लागतील. गोलंदाज आपण पाहतोय की बॉलिंग ट्रॅकवरती मनोहरला या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक तसं प्रगती पथावरती आपण पाहतोय. शॉर्ट पिच बॉल थोडंसं मागे लेंथ खेचली लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर आमच्या ऑफिसर अनंत गावंड सर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदीच टेनिस बॉल विश्वातील एक मोठं नाव सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहे की क्रिकेटमध्ये अगदी बराचसा फार चांगला खेळ त्यांचा राहिला आहे आणि आज सध्या ते आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पिच बॉल या ठिकाणी मिड विकेट रिजनमध्ये 2 खेळाडू अगदी त्या ठिकाणी बॉलवरती पोहोचले, परंतु चांगली फिल्डिंग त्याही ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल डबलचा प्राधान्य जास्त दिला मी तर म्हणेन ना. भूमी 11 12ची बाडी संघांना एकच चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी चांगल्या लेंथवरती गोलंदाजी केली आहे ती अर्थातच मार्गाची बाडी संघाच्या गोलंदाजांनी. प्रेक्षक वर्ग बघा अगदी जिथं नजर जाईल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहे. फुल टॉस बॉल आणि त्याला फुल टॉल दिलाय. मिड विकेट सीमारेषा पलीकडे बॉल चाललाय मॅक्सिमम हिट 6 रन. रिव्ह्यू कुणाचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. हेच इथून पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं. आता बॅटिंग करणाऱ्या टीमना टेक्निकल 2 मध्ये हा निर्णय सोपवला जातोय. आपण पाहतो तिसरे पंच या ठिकाणी हाईट फॅक्टरसाठी हा रिव्ह्यू आणि मी आमचे तिसरे पंच आपण पाहतोय रमेश मयेकर सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. इट इज नो बॉल कॉल. तिसऱ्या पंचाचा इशारा आलाय हाईट फॅक्टरचा हा नो बॉल 1+6 हाचा 7 धाबा आणि त्यामध्ये फ्रीची संधी देखील असेल. डेफिनेटली 7 धाबा या ठिकाणी धाबा बनल्या नव्हत्या सुरुवातीलाच, परंतु या चेंडूवरती षटकार ठोकत फलंदाजांना अगदी धाबा संख्येचा गती देण्यामध्ये काम केलंय. फ्रीची संधी असेल ह्या बॉलवरती. हो कोलबट डबा मिड विकेट लॉंग वॉच रिझन मध्ये या ठिकाणी आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि या बॉलवरती मिळते फक्त आणि फक्त सिंगलच धाव. म्हणजे गोलंदाजांनी चांगला चेंडू रिलीज केला. फ्रीचा बॉल होता, मोठा फटका नाहीये या ठिकाणी. अशा परिस्थितीमध्ये सिंगलच बनले आणि एका धाबीने आता संघ जाऊन पोहोचतो 18 वरती. आमचे गुणलेखक सर आमच्या समित जोडले झालेत एक स्कोरर आणि कॉमेंटेटर्स म्हणून आजच्या रात्रीमध्ये आम्हाला जोडले गेलेत. प्रभू कांबळे सर आहेत आमच्या समवेत आणि त्यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत, परंतु इथून काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु थोडं बलदच आमच्या ऑफिसर अनंत गावंड सर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की उभेद गाजे सरांच्या माध्यमातून थोड्या वेळेचा हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोडीशी चर्चा जरूर होते. कोर्ट फ्रेमची विकेट अपील केली मार्गाची वाडी संघाच्या विकेट किपरच्या माध्यमातून, पण तो इथून तिसरा निर्णय आलाय OUT बॅट्समन आउट. पहिला धक्का भूमी 11 वाऱ्याची वाडी टीमला. बॅट्समन या ठिकाणी होतोय मोहन ज्याच्यासाठी पारितोषिक लावलं गेलं होतं आणि तोच झाला या चेंडूवरती बाद. ठीक आहे.
थँक्यू सो मच, थँक्यू डीजे. चला लगेच शतरेशन लावून घ्यायचं बघा. ज्या प्लेयरची आपण वाट पाहत होतो तो प्लेयर या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. चला नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन विलास बारे. वन डाऊनचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु जे विकेटची गरज होती बाऱ्याचवाडी टीमला तर विकेट या ठिकाणी गमावली आहे. मोहन बाद झालाय आणि आपण पाहतोय विलास बारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्लोअर पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा लाऊडली अबिल या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडीशी लाईन लेन थोडीशी खाली राहते आणि इथून सरळ बीट करत चाललाय. सर एकशे रक्षाचा वेध घेतोय आणि इथून आला डॉट बॉल आणि की 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल धावसंख्या आहे. मोहन बाद झालाय आणि भूमी 11 बाराचीवाडी टीमची धावसंख्या 18 धाबा धावपटल्यामध्ये. चला ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी घेऊ नका, कुठली टीम मीटिंग करू नका प्लीज. चला टीम मीटिंग करू नका कारण बरेचसे सामने पेंटिंग आहेत, बरेचसे सामने आजच्या रात्रीमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. थोडं सहकार्य करायचं आहे. थोडीशी उशिरानं सामन्यास जरूर सुरुवात झाली आहे. आम्ही देखील दीर्घरी व्यक्त करतोय. काही टेक्निकल इश्यू प्रॉब्लेम होता, लाईटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे सामने थोडेसे उशिरानं या ठिकाणी चालू झालेत. आम्ही देखील खेळाडूंचा आणि जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्यांची देखील दिलगिरी व्यक्त करतोय. बरेचसे कमेंट्स या ठिकाणी आम्हाला आलं होतं की सामने अजून चालू होत नाही आहेत, काय प्रॉब्लेम नक्की, पण तो टेक्निकल लाईटचा थोडासा इश्यू झाला होता आणि त्यामुळे सामने कुठेतरी आम्ही थांबवले होते. पण तो नक्कीच या ठिकाणी आता इथून रेग्युलर सामने चालू राहतील ही अपेक्षा आम्ही सगळ्यांना करतोय. हां डेफिनेटली बघा आणि टॉसला तुम्ही याल त्यावेळेस जी तुमची बाईट प्रत्येक टीमची किंवा जे कॅप्टन आहेत त्यांची घेतली जाणार आहे. त्यामुळे टॉस केल्यानंतर प्रत्येक जे कॅप्टन असतील त्यांची बाईट आम्ही या ठिकाणी घेणार आहोत अशी नोंद घ्यायची आहे. आणि डेफिनेटली लेग स्टंपला 20 करत चाललाय हा चेंडू. पंच या ठिकाणी दर्शवतात बाईट बॉल. आणि बघा एक महत्त्वाची सूचना आहे आयोजकांची की आपल्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण मैदानाच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदरच पूर्ण करायच्या आहेत, अन्यथा तुम्हाला मी तर म्हणेन हां डेफिनेटली ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण मैदानाच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदरच पूर्ण करा अशा सूचना आहेत आयोजकांच्या. ओ बॅटच्या स्लॉट मध्ये लॉंग ऑनला च्या डोक्यावरून चाललाय अगदीच बिग 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 हिट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल स्क्रीनवरती कॅच होता, परंतु क्षेत्ररक्षकानं थोडीशी चूक केली आणि तब्बल 6 धाबा यावर्स वन्स अगेन 13 का फूल 17 का माला झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला ठोक डीजे वाला. वन डाऊनचा खेळाडू जयेशच्या बाटमधून आपण पाहतोय जो सलामीला आला आणि त्याच्याच बाटमधून 1-2 षटकार आपण गगनचुंबी षटकार आपण या ठिकाणी पाहिले. त्यावेळेस मात्र डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदीच कमबॅक करतोय गोलंदाज सूरज. आपण पाहतोय 2 षटकार या षटकामध्ये अगदीच एक सन्मानदायक टोटल या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळते. भूमी 11 बाऱ्याची वाडी संघाचे 31 धाबा 1 विकेट लॉस. खऱ्या अर्थानं फलंदाज आपण पाहिलं तर जयेश बाद झाला, मोहन बाद झाला. मिड विकेट रिजन मध्ये फटका फसलाय आणि अजून एक झटका बसलाय. बॅटिंग करत असताना भूमी 11 बाऱ्याची वाडी टीमला बॅट्समन आउट. जरूर
बरेचसे प्रेक्षक आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सगळे प्रेक्षक वर्गांचं आपण या ठिकाणी करूया वेलकम स्वागत. बरेचसे प्रेक्षक ब्रदर्स लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेला घर बसल्या आपण पाहतो की एन्जॉय करतात. तर सगळ्या गुडगुणी प्रेक्षकांचं आपण करूया पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बसमन महेंद्र आणि आज चेंडू या ठिकाणी खरं अर्थानं डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा सूरजला आपण पाहतोय 2 षटकार सलग आपण पाहिले होते आणि त्यानंतर मात्र चांगली लेंथ वरती त्याची गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. सूरज आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज आहे परंतु 2 षटकार त्याच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धाबात भूमी 11 बाराची बाडी टीम फुल टॉस बॉल होता. मिस टायमिंग या ठिकाणी मिळत झालेत कारण खराब चेंडू होता आणि त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. परंतु इथून थोडंसं क्षेत्ररक्षण खराब आणि त्याच्या एक्स्ट्राच्या आता धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या होत्या आणि एक्स्ट्राची 1 म्हणजे एकूण 3 धाबा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक समाप्तीचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत आणि 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. भूमी 11 बाराची वाडी संघ जाऊन पोहोचतोय तो 34 या धावसंख्येवरती. फलंदाज मोहन बाद झालाय त्यानंतर फलंदाज जयेश बाद झाले म्हणजे सलामीची जोडी तंबूत परतली आहे आणि या मध्यम खेळीच्या खेळाडूंच्या खांद्यावरती सध्या जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. डेट ओव्हरमध्ये आता गोलंदाजीसाठी कुठला गोलंदाज येणार या गोलंदाजावरती फार दबाव असतो. अशा परिस्थितीमध्ये डेट ओव्हरमध्ये तुम्हाला धाबाही बनवायचे असतात गोलंदाजी देखील चांगली करावी लागते. परंतु अशा परिस्थितीमध्ये थोडीशी विचारपूस त्या ठिकाणी केली जाते की अशा परिस्थितीमध्ये कुठल्या गोलंदाजावरती ही जबाबदारी सोपवायची. कुठल्या गोलंदाजाला आता गोलंदाजीसाठी 34 धाबा आहेत. 34 धाबा धावपटल्यावरती आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 11.00 सरासरीने 11.25च्या सरासरीने या धावसंख्या मित्रमंडळी बनवल्यात. ते भूमी 11 बाराची बडी या संघानं आणि बघा एंड ब्रेक मध्ये टॉस हा कंपल्सरी असेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आलेत का दोन्ही टीमचं कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये ज्यावेळेस एंड ब्रेक असेल त्यावेळेस आपण कॉम्बॉक्स मध्ये देखील बोलणार आहोत. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. चला जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका. बाराची वाडी टीमला आम्ही ही सूचना गृहीत धरण्यासाठी कारण 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं ही कंपल्सरी फेकली गेलीच पाहिजे याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय शेवटचे षटक. हरेश हा गोलंदाज सतल पाताल बांधाचा हा गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आडवा बॅटनं स्लोवर पद्धतीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मिड विकेट रिजर्व्हमध्ये थोडं क्षेत्ररक्षण खराब आणि त्याचा फायदा उचलला जातोय. आता इथून बॅटिंग करत असताना 2 धाबा या चेंडूवरती मिळत आहेत. सिंगल डबल प्रवास सुरू आहे. एखादा खराब चेंडूवरती मोठा फटका आणि ही रणनीती मी म्हणून पाहतोय की भूमी 11 बाराच्या वाडी संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून फार चांगला खेळ राहिलाय. कारण इथून या मैदानाचा इतिहास जर आपण पाहिला तर या मैदानावरती 40 ते 45 धावा बनवणं तुम्हाला फार महत्वाचं असतं. अशा परिस्थितीमध्ये हा फटका फसलाय आणि अजून एकदा झटका बसलाय. टीम भूमी 11 बाराची वाडी टीमला बॅट्समन होतो बाद. सो मच नवीन फलंदाज आकाश मदनच्या आतमध्ये दाखल झालाय. युनिट क्रमांक 5 वरती हा खेळाडू मदनच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच थोडीसा आता मी तर म्हणेन या ठिकाणी धावा बनवाव्याच लागतील का या मध्यम खेळीच्या खेळाडूवरती जबाबदारी फार मोठी असते आणि अशा डेट ओव्हरमध्ये तुम्हाला या ठिकाणी एखादं फिनिशिंग टच देण्यासाठी या फलंदाजांची जबाबदारी असते आणि ते फिनिशिंग टच आता इथून आकाश आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतो बॅटिंग करत असताना विलासला आपण पाहिलं तर अजूनही त्याच्या बॅटमधून आपण चांगली बॅटिंग चांगले फटके पाहिलेले नाही आहेत. 1 चेंडू त्यानं खेळलाय परंतु त्याच्याही बॅटमधून धावा आलेलंच नाहीये. परंतु या 4 चेंडूमध्ये आता धावा बनवाव्या लागतील. आकाश आणि विलास डावखुऱ्या आता खेळाडू आणि ह्या वेळेस केलाय मिड विकेटचा डोक्यावरून बॉल चाललाय. बिग 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 हिट.
बघा आपल्या स्टेजच्या बाजूला दीपक वडापाव सेंटर, अगदी गरमागरम वडापाव त्या ठिकाणी आहेत. कुणाला हवा असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्या वडापावची खरं तर संधी घ्यायची आहे. मी तर म्हणेन आमच्या स्टेजच्या डाव्या साईडला आहे आणि तिथे येऊन आपण वडापावची स्टेज आणि अगदी चांगले वडापाव आपल्याला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं आपण करूया वेलकम स्वागत. परंतु इथून स्वागत केलंय पहिल्यांदाच आकाशनं गोलंदाजाचं षटकार आला आणि षटकारच्या मदतीने 42 वरती संघ जाऊन पोहोचलाय. आई वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. सरळ एसटी लक्षाचा वेध घेतोय आणि इथून आला आत डॉट बॉल. 42 वरती संघ सध्या पाहायला मिळतोय. भूमी 11 12ची पाडी. सर्वप्रथम टॉस गमावलं त्या संघानं आणि बॅटिंग करण्याचा या ठिकाणी आमंत्रण दिलं होतं 12ची पाडी संघानं. परंतु योग्य त्या धाबा या ठिकाणी आपण पाहतोय की या पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सन्मानदायक टोटल या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या धाबा हव्या होत्या भूमी 11 12ची पाडी संघाला त्या धाबा सध्या आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. याही वेळेस खरं ऑब्स्टिकलच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु खऱ्या अर्थानं वाईट यॉर्कर या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय आणि सरळ आई चेंडू डॉट आलाय. षटकारानंतर गोलंदाजी फार चांगली आरोग्य पाहायला मिळते. सलग 2 चेंडू त्यांना आता डॉट फेकलेत परंतु या शेवटच्या बॉलवरती आता किती धाबा येणार. फटका चांगला आहे. शॉट फाईन लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु अगदीच आज झेल समीर दान होतोय. 2 धावा पूर्ण तिसरीचा प्रयत्न आणि इथून आता तिसरी मिळणार नाहीये. 2च धाबा या चेंडूवरती मिळल्या जात आहेत आणि 2 धाब्यानं टार्गेट सेट केला जातोय. टीमची टोटल धाबा संख्या आहे ती आपण पाहू शकाल की 44 धाबा आहेत आणि 45चा पाठलाग दुसऱ्या इनिंग मध्ये करावा लागेल. तो टीम मार्गाची पाडी संघाला. तोपर्यंत आपण कॉम्बॉक्स मध्ये वळतोय त्या ठिकाणी टॉस करणार आहोत. आपल्या टॉस बॉक्स मध्ये ओम साई वांगणी आणि त्यांना फाईट करणार आहेत कोलीवाडी संजूचा हा संघ आहे. विनायक चौधरी यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला हा संघ आहे. विनायक चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीम मध्ये हा टॉस या ठिकाणी होतोय. जर कॅमेरामन जर कैद करा क्षण जे आहेत. त्याचबरोबर महेंद्र म्हशे साहेबांच्या ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गणपत दादा निरगुडे आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बघा स्क्रीनवरती पाहू शकाल हा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. डेफिनेटली टॉस या ठिकाणी केला जातोय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ही सगळी मंडळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. टॉस त्या ठिकाणी केला जातोय. छापा इज कॉल आणि कॉल जिंकलाय टीम कोलेवाडी संघानं. सर्वप्रथम या मॅच मध्ये निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरच्या टीम बरोबर कधी मॅच झाली का. हा होताच पिंपलोलेवाडी सोबत झालेली. त्या मॅच मध्ये काय घडलंय. कोणी कोणासोबत हवी ठरले किंवा कोणी कोणाला हरवलं त्या मॅच मध्ये. त्यांनी आम्हाला हरवलं तिसऱ्या राऊंड. हा डेफिनेटली. आणि एकंदरीत आज या स्पर्धेविषयी 2 शब्द काय म्हणशील. स्पर्धा तर खूप चांगली आणि ओमकारने आम्हाला खेळायला चान्स दिली आणि आम्ही थोडंसं लेट उपस्थित झालो पण आलो त्याच्या शब्दावर आम्ही इथपर्यंत आणि खूप छान आयोजन आहे. फिल्डिंग करायचे. समोर देखील एक चांगला संघ आहे. किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज कुठले गोलंदाज आहेत की त्यांच्यावरती जास्त विश्वास असेल की चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. आहेत आमचे 4ही गोलंदाज आलेले आहेत. आज बघू प्रयत्न करतील पूर्ण. पण फलंदाजी कोणाची चांगली आज होणार. काय काय म्हणशील त्याच्याबद्दल. फलंदाजाचं तर आमचं असं काही नाही. आमचे फलंदाज सगळेच पोरं चांगले खेळतात. असं काही नाही की कोण लूज आहे की कोण काय असं काही नाही. सगळीच पोरं चांगले खेळतात. येस थँक्यू सो मच देवा. आपण शुभेच्छा. चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं. या ठिकाणी टॉस गमावलेला आहे. सर्वप्रथम बॅटिंग करायची आहे. समोर देखील चांगला संघ आहे त्यामुळं किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. 50 ते 55. 50 ते 55. अगदीच आज कुठल्या फलंदाजावर जास्त विश्वास दाखवला जाईल. स्वप्नील सिद्धू मी स्वतः अनिल सर्व चांगले खेळतात. डेफिनेटली आयोजनाविषयी 2 शब्द काय म्हणशील. आयोजन तर खूप छान आहे आणि मजा येईल खेळायला. थँक्यू सो मच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला देऊ आपण शुभेच्छा. आणि जाऊया पुन्हा एकदा यश पवार आमचे साथी समालोचक जे आहेत ते जोडले जातील. जशी डावाला होईल सुरुवात तसे मायक्रोफोनवरती देखील आपण करूया बदल. यश पवार सरांचा आवाज ऐकायला आपल्याला या ठिकाणी मिळेल. मी थांबतोय. तुम्ही तुर्तात थांबू नका. आणि जशी होईल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची बघा. बॅटिंग करणं मार्गाची वाडी टीमला.
44 बनल्यात. 45चा पाठलाग मॅचमध्ये करायचा आहे आणि जशी डावाला सुरुवात होणार आहे तसे एस पवार सरांचा आवाज या ठिकाणी ऐकायला मिळेल. एस थँक्यू. धन्यवाद अंकुश सर. नक्कीच त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. अगदी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. ग्रहाला वंदन करून अगदी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. अगदी गुलांची शान आई एकवीरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक यश पवार तुमचा जमलेला तमाम क्रिकेट रसिकांचा खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा करतो या दोस्ती चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर दोन मित्रांच्या सहकार्याने त्याचबरोबर अगदी जर विचार केला सन्मान्य आदरणीय किरणदादा शिलार त्याचबरोबर रोहितदादा कुऱ्या यांच्या संकल्पनेतून शोएबजी शेख तदनंतर ओंकारजी पारधी यांच्या मार्गदर्शनातून अगदी आपल्याला पाहायला मिळते ही भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला या डोनेवाडी गावामध्ये अगदी प्रथमताच इतकी मोठी टुर्नामेंट तुमच्या सर्वांच्या भेटीला आल्या. कौतुक करावं तितकं कमी कारण जर विचार केला तर वांगणी परिसरातील सर्वात मोठी नाईट क्रिकेट स्पर्धा जर उल्लेख केला गेला तर दोस्ती चषक 2026 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. प्रथमताच नाईट रजनीचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. परंतु जाऊयात लगेचच मैदानाच्या दिशेने जिथे दोन्ही संघ सज्ज झालेत. दुसऱ्या सत्रामध्ये पहिलाच बॉल ऑन साइडला फटका फसला. खेळाडू उपस्थित आहेत. कोणत्याही प्रकारची चूक न करता अगदी फलंदाज करणला माघारी परतवला. शून्याचा बोबला फोडत असताना फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. ज्या वेळेस पहिलं सत्र समाप्त होईल जो खेळलेला बॉल असेल तो नक्कीच आयोजन कमिटीकडे सुपूर्द करायचा अशी आयोजकांकडून सूचना आली. पहिला विकेट शून्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झाला. समीर आहेत पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल फेकलाय. खरं तर पहिला बॉल जर विचार केला तर इथून पॉवर प्लेचं षटक आहे. 4 षटकांच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतात. जरूर आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा थोड्याशा उशिराने जरूर स्पर्धा इथून सुरुवात झाली आहे परंतु हरकत नाहीये. अगदी लवकरात लवकर आजचा दिवस आजची रात्र इथून संपन्न करण्याचा आयोजकांचा देखील प्रयत्न असेल. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आपण वेळेला सहकार्य करा. आपण अगदी वेळेसाठी थांबत असतो परंतु वेळ आपल्यासाठी थांबत नसते त्यामुळे वेळेला देखील तितकंच महत्व द्या. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 वरती सुनील. गोलंदाज ट्रॅक वरती समीर. पहिलाच बॉल आतली कडा चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझनला परंतु यावेळेस अगदी आपण पाहतोय मिस फील्ड परंतु क्षेत्ररक्षण अगदी पाठलाग करत असताना लॉंग स्टॉप रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. तदनंतर 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडूला अडवलं उचलला फेकला. भरपूर अवधी होता परंतु त्या अवधीमध्ये इथून 2 धावा एकवडल्या गेल्यात. फलंदाज सुनीलच्या माध्यमातून पहिलाच बॉल फेस केला. खरं तर कोणत्याही प्रकारचं ताळमेल बॅटमध्ये पाहायला मिळालं नव्हतं परंतु आतल्या बाजूला बॉलला ब्रश केला. तदनंतर झालेल्या थोड्याशा चुका तदनंतर धावा या 2 देऊन गेल्यात. पुढील चेंडू ऑन साइडला शॉर्ट पिच चेंडू धाव करायचा प्रयत्न कॉपी देखील पाहायला मिळाले परंतु हा देखील डॉट बॉल इथून संपन्न होता. कमालीचं षटक सुरुवात आतल असताना गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्हाला समीर पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक या अगदी कंजूस गोलंदाजी सध्या चालू आहे. ऑन साइडला फटका फसलाय की काय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जज करताय. जजमेंट अगदी आपल्याला योग्य पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का. अगदी जर विचार केला तर 24 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 45 धावा बनवायच्या विजयासाठी. लक्ष थोडंसं सोपं देखील आपल्याला ऑन पेपर पाहायला मिळते परंतु ते लक्ष ग्राउंडचा विचार केला तर ते थोडंसं कठीण आता बनवलं जाते गोलंदाज समीरच्या माध्यमातून. कारण जर विचार केला तर पहिल्याच बॉल वरती सलामीवीर त्याला बाद केला.
त्यामुळे कुठेतरी आत्मविश्वास त्याचा देखील दुणावला असेल. त्यामुळे आता भरपूर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. 4 बॉल फेकल्यात, 2 धावा खर्च केल्यात, 2 गडी बाद आहेत. पुढील चेंडू ऑन साईडला सफल केलेत. पुन्हा एकदा ऑन साईडला झेल भरपूर चांगला टिपला गेलाय. आणखीन एक फलंदाज होईल फेल, लागणारा हा तिसरा धक्का, फलंदाज बाद. की काय फलंदाज असं चित्र तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळालं. अगदी सोपा झेल होता. सेल देखील सहजरित्याने कॅरी केलाय. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज होता हरीश मैदानावरती. शेवटचा बॉल पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का स्पर्धेमध्ये. पहिली फटका देखील फसलाय. क्षेत्ररक्षक होते, थोडेसे दूरपर्यंत पोहोचू शकत नाहीये, परंतु एक धाव कंप्लीट केली सहजरित्यानं. पॉवर प्लेचा पहिला षटक पॉवर पॅक पद्धतीनं फेकलं गेलंय. गोलंदाज समीरचं भरपूर कौतुक करावं लागेल, कारण या षटकामध्ये अगदी धावा त्यानं खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3 आणि विकेट देखील प्रस्थापित केले त्या षटकामध्ये. त्या देखील 3 तुम्हाला पाहायला मिळत आहेत. भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. अगदी जर पॉवर प्लेचा विचार केला सातत्यानं अनेक बॅट्समनचा विचार असतो पॉवर प्ले मध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा इथून एकवटायच्या, परंतु भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना धावा रोखल्या गेल्या आहेत गोलंदाज समीरच्या माध्यमातून. कमालीचं षटक. अगदी जर विचार केला 24 बॉल मध्ये 45 धावा बनवायच्या होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा बनल्या गेल्या. त्यामुळे आता समीकरण थोडंसं कठीण बनलंय. 18 मध्ये अजूनही विजयासाठी बनवायच्या 42 धावा. ज्या प्रकारे सुरुवात अगदी पहिल्या एंड मध्ये आपल्याला पाहायला मिळालं, पहिल्या सत्रातून भरपूर चांगली पाहायला मिळत होती, परंतु आता मार्गाची वाडी या संघाच्या माध्यमातून दुसऱ्या सत्रामध्ये कदाचित फलंदाजी करत असताना सातत्यानं गमावलेले विकेट. त्यामुळे आता इथून कुठेतरी दबावाखाली प्रेशर खाली असेल संघ पूर्णपणे. हरीश आहेत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती जय. दुसरं षटक इथून आता तो एक गोलंदाज जय, ज्यानं पहिल्या सत्रामध्ये भरपूर चांगली फलंदाजी करत असताना षटकार देखील दाखवले आहेत. आता गोलंदाजीची ताकद त्याला सिद्ध करायच्या. पंचांच्या उजव्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फटका लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी 100% कमिटमेंट देत असताना स्वतःला स्ट्रेच केला. झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर चांगला होता, परंतु शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप झाला. तिथून एक धाव अगदी एकफडताना पाहायला मिळाले. भरपूर टाइम होता पडल्यानंतर अगदी चेंडूला पाहत राहिले फलंदाज हरेश. त्यानंतर बॅटीचा फेस ओपन केला. सिंगलला प्राधान्य देत असताना एक धाव एकवटले. स्ट्राईक रोटेट झाल्या. आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज जयवन सफल झालेत. आडव्या बॅट मधून ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न फसला गेलाय. डॉट बॉल आणखीन गेलाय. खरं तर या दुसऱ्या सत्रामध्ये डॉट बॉलची पर्सेंटेज भरपूर तुम्हाला पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेस डॉट बॉल इथून फेकले जातील त्यावेळेस प्रेशर पूर्णपणे मार्गावडी संघावरती तुम्हाला पाहायला मिळेल. धावा बनवायच्यात. अगदी सिंगल डबल न देखील इथून धावा बनवल्या गेल्या तरी सुद्धा लक्ष्यापर्यंत पोहोचू जाऊ शकतो, परंतु लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अगदी आपल्याला पाहायला मिळतो. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ वरून खेळाडू उपस्थित झाला. एकदा तर कंप्लीट. इथून रनआउटची संधी घडते काय. दोन्ही खेळाडू एकाच एंड वरती पाहायला मिळाले. कॉलिंग चुकीची राहिली आणि रनआउटच्या स्वरूपात लागला गेलाय. आणखीन एक धक्का, फलंदाज होईल बाद. त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी निरगुडे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील विनंती आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. भरपूर चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत जर विचार केला तर पकड सध्या मजबूत आहे पूर्णपणे वाऱ्याची वाडी या संघाची. अगदी थांबून ठेवला. फलंदाजाच्या बॅट मधून धावा तुम्हाला पाहायला मिळत नाही. या षटकामधून चौथा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा जय सज्जा.
ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न, बाटीच्या आतल्या बाजूला चेंडू ब्रश झाला. यष्टिरक्षकाकडून कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. सातत्यानं केलेली कमालीची गोलंदाजी पूर्णपणे डॉमिनेटिंग ठरते की काय. मार्गाची वाडी या संघासाठी धावफलकावरती पाहायला मिळतात ते फक्त आणि फक्त 5 आणि विकेट गमावले गेले 4. त्यामुळे आता पूर्ण प्रेशर इथून तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू खोलात फेकलाय. बॅटीच्या स्लॉट मध्ये जरूर आला होता परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका या चेंडूवरती देखील तुम्हाला पाहायला मिळत नाही. आणखीन एक सिंगल एकवडली गेल्या. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. सिंगल डबलनं आता वाराची वाडी संघाला फारसा फरक पडणार नाहीये कारण त्यांना ठाऊक आहे आता लक्ष मोठं वाढत चाललंय. त्यामुळे मोठे फटके येणे फार महत्वाचे. दुसऱ्या बाजूला मार्गाची वाडी संघाचा विचार केला तर ते देखील म्हणत असेल आता इथून मोठे फटके मारणं फार महत्वाचं असेल संघासाठी. ऑन साईडला अगदी आपल्याला फटका पाहायला मिळाला असता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पंच आपल्याला पाहायला मिळतात मुख्य पंचांच्या भूमिकेत. अनंत गावंटा मॅन फ्रॉम चिंचवली एक चांगले खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळतात. आजच्या रजनीमध्ये ते पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळते. षटक समाप्तीचा त्यांच्या माध्यमातून आपल्याला निर्णय पाहायला मिळाला. पाहता पाहता 2 षटक समाप्त झाल्यात आणि या 12 बॉल मध्ये इकॉनॉमीचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3चा प्रति षटकामागे इकॉनॉमी तुम्हाला पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये धावा बनवल्यात ते 6. आता 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या तब्बल 39 धावा. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. लेग पंचांच्या भूमिकेत अगदी वांगणी परिसरातील नामवंत पंच तुम्हाला पाहायला मिळतात. उबेद जिगाजी त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. भरपूर चांगली लाईव्ह टेलिकास्ट अगदी घर बसल्या तुम्हाला पाहायला मिळते. क्लॅरिटी विथ द क्वालिटी ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि घर बसल्या प्रेक्षकांना जरी स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला पहिला बॉल अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट पिच चेंडू होता त्याला भिरकावून दिला. ऑन साईडला फलंदाजाच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. कदाचित पूर्णपणे शांत होत्या मार्गवाडी संघ परंतु आता कुठेतरी आशा पल्लवित केल्यात की काय. षटकारांची नित्यांत गरज होती तो षटकार आलाय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू कट केलाय. थर्ड मॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा कंप्लीट केले दुसऱ्याचा प्रयत्न तू मॅम चाललाय जरूर परंतु इथून शेवटच्या क्षणाला नकार दिलाय कारण त्यांना ठाऊक आहे आता इथून विकेट गमावणं कदाचित चुकीचा निर्णय असेल. त्यामुळे एक सिंगलला देखील त्याने प्राधान्य दिला. संघ आता जाऊन पोहोचलाय 13 धावसंख्येवरती. 10 बॉल अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे इथून विजयासाठी. भरपूर चांगल्या धावा बनल्या गेल्या तर या षटकामध्ये सुरुवात दमदाऱ्या. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू त्यावरती समाचार चेंडूला पाठवला हवाई सफर रन्स मिळतील. आणखीन 6 टोकलाय षटकार. अगदी आमचे जवळचे मित्र आदित्य निरगुडा तदनंतर आदित्यजी नाट्य तदनंतर भूषणजी निरगुडा उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर यश शेलार हे देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. अमोलजी निरगुडा देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती आपण या व्यासपीठावरती. हा बॉल पडल्यानंतर कुटप्प्याचा होता अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्याही प्रकारच्या धावा या चेंडूवरती नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाचा दुमदुमा तुम्हाला पाहायला मिळतोय त्या अर्जुन बैलाचे छोटे मालक यश शेलार यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला फटका फसलाय. खेळाडू उपस्थित नाहीये जरूर चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये. कदाचित जर दुसऱ्या दावेला प्रयत्न केला असता तर ती डाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाले असते परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसतं. जी प्रक्रिया तुम्हाला करायची ती ऑन फील्ड वरती ज्या वेळेला फलंदाजी करत असतात त्यांचा माइंडसेट आणि बघणाऱ्यांचा माइंडसेट थोडासा वेगळा असतो. त्यामुळे इथून आपण काय घडेल काय बिघडेल हे सांगू शकत नसतो. आता समीकरण थोडंसं कठीण झालं कारण 7 बॉल विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे.
ऑन साईडला फटका फसलाय. कव्हरचा खेळाडू पुढे सरसावलाय. कोणत्याही प्रकारच्या चुका नाही आहेत. हाताचा पिसारा फुलवत असताना टिपला गेलाय झेल. आणखीन एक फलंदाज होईल फेल. लागणार हा आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. चौथ्या षटकाला सुरुवात करायची वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे दोन्ही संघाला सूचना असेल थोडंसं स्पीडअप करायचं. पहिला सामना आतापर्यंत चालू आहे. पहिला दिवस या स्पर्धेचा त्यामुळे थोडासा उशीर या स्पर्धेला लागला गेला. पण तो वेळेवरती उद्याच्या दिवसामध्ये या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेला सुरुवात होईल यात मात्र शंका नाही. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल तो म्हणजे किरण. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. जबाबदाऱ्या दोन्ही खेळाडूंवरती. पहिला बॉल शॉर्ट पिच होता. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. जरूर पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आहेत. पंचाने सांगितलं हा बॉल वाईट आहे. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात करावी लागेल. 6 मध्ये आता बनवायचे 24. समीकरण जर पाहायला गेलं तर 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 4 षटकारांची गरज आहे. परंतु ते षटकार जर इथून फलंदाज सकारामच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतील का? पहिलाच बॉल बॅटीची लिडिंग एज यष्टिरक्षकाकडून झाल्यात चुका. 2-2 खेळाडू चेंडूचा पाठलाग जरूर करतायत. परंतु गोलीच्या वेगानं धनधन करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलेला सखारामच्या बॅटमधून चौकार. समीकरण 4 धावेने सोपं झालं. आता 5 मध्ये बनवायच्यात त्या 25 धावा. 20 धावा इथून बनवायच्यात. नक्कीच माफी असावी. परंतु यावेळेस हा बॉल इथून फेकला गेलाय डॉट. नक्कीच सन्माननीय अगदी आपल्याला पाहायला मिळतं सोनूजी शेंडे त्यांचे पिताश्री उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती तुमचा सहर्ष मनपूर्वक स्वागत. हा बॉल यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंट रिजन मध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये तालमेल थोडासा कमी पाहायला मिळतोय. त्यामुळे कदाचित ज्या ठिकाणी 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सिंगल एकवडली जाते. समीकरण आता थोडंसं कठीण आहे कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असल्या कारणामुळे 3 बॉल मध्ये आता 19 धावा बनवायच्या आहेत. जरी 3 षटकार आले तरी सुद्धा सामना सोडावा लागेल. परंतु जर इथून गोलंदाजानं कोणत्याही प्रकारची चुका केली तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटणे इथून देण्याची संधी निर्माण होऊ शकते. ऑन साईडला फटका फसलाय. लॉंगॉनचा खेळाडू जरूर उपस्थित झालाय. 1 धाव कंप्लीट. आता सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत झाले वारेची वाडी या संघाची कारण त्यांना ठाऊक आहे आता इथून 2 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या. जरी 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकल्या तरी सुद्धा सामना आपल्याला इथून आपल्या खिशामध्ये. त्यामुळे हा सामना आपण जिंकला. परंतु गोलंदाजानं कोणत्याही प्रकारची चुका केल्या तर कदाचित महागड्या ठरू शकतात. फुलरलिनचा बॉल आहे ऑन साईडला. खेळाडू उपस्थित आहेत. कोणत्याही प्रकारच्या पुन्हा एकदा चुका पाहायला मिळत नाहीये. 1 धाव कंप्लीट केली. आता शेवटचा 1 धावा अगदी एका चेंडूचा खेळ शिल्लक राहिल्या. 17 धावसंख्येची गरज आहे. औपचारिकता पूर्णपणे या मॅच मध्ये शिल्लक राहिल्या. पहिला सामना उद्घाटनाचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला मार्गाची वाडी त्याच्या विरोधात वाऱ्याची वाडी या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळाल्या. नाणेफेकीचा कौल करता जिंकला होता तो म्हणजे मार्गाची वाडी संघाने. परंतु इथून क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना चेसिंगचा निर्णय घेतला जरूर. परंतु ते धावा इथून डिफेंड करण्यात आल्यात पूर्णपणे वाऱ्याची वाडी संघाच्या माध्यमातून. भरपूर चांगला खेळ अगदी पूर्णपणे संघाचा राहिला गेलाय. 44 धावांचं लक्ष टार्गेट 45 धावांचं होतं त्याने डिफेंड केल्याने आजच्या रजनीमधला पहिला सामना जिंकला गेलेला संघ वाऱ्याची वाडी संघ. हार्दिक अभिनंदन. परंतु हार्ड लक मार्गाची वाडी संघ आपण या स्पर्धेमध्ये जरूर सहभागी झाला त्या